जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख। सेलू ग्रामीण रुग्णालयातील धक्कादायक आणि संतापजनक कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय। रुग्ण उपचारासाठी रुग्णालयात दाखल, पण सुविधा मात्र शून्य। वार्डमध्ये जागा नसल्याने अनेक रुग्णांना चक्क वरांड्यात झोपावं लागत असल्याचं समोर आलंय। प्रचंड उकाडा, अस्वच्छता आणि निकामी पंख्यामुळे रुग्णांचे हाल होत आहेत। याहून धक्कादायक बाब म्हणजे रुग्ण त्रास सहन करत असताना काही कर्मचारी मात्र सुखनिंद्रेत असल्याचं चित्र समोर आलं। ड्युटीवर आहे का तुम्ही आता? ड्युटीवर आहे ना इथं का पेशंट सोबत आलाय? ड्युटीवर आहे इथं 11:30 वाजले आहे फक्त। कोण भरती आहे इथं? तुझी कोण भरती आहे? 11:30 तुम्ही ड्युटीवर आहे ना? नाही, गार्ड आहे इथं ड्युटीवर आहे। तुम्ही ड्युटीवर आहे का? इथं काम करता का तुम्ही? काम चालू आहे। इथं काम चालू आहे का लेकर? तुम्ही आता गार्डच्या ड्युटीवर आहे का इथं? आज 19 तारीख आहे, 11:30 वाजत आले। ड्युटीवर आहे का तुम्ही गार्डच्या इथं? तुम्ही झोपून आहे ना इथं? त्यामुळे सरकारी आरोग्य व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले। सेलू ग्रामीण रुग्णालयाचा भोंगळ कारभार उघड, कर्मचारी झोपेत, रुग्ण वरांड्यात। रुग्णालय परिसरात ठिकठिकाणी घाण साचलेली असून दुर्गंधीमुळे रुग्ण आणि नातेवाईक त्रस्त झाले। संसर्गाचा धोका वाढत असताना प्रशासन मात्र ढिम्म असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय। उपचारासाठी आलो की हाल अपेष्टा सहन करण्यासाठी, असा संतप्त सवाल आता नागरिक विचारतात। म्हटलं सर, कूलर माझ्या घरचे का? माझ्या घरच्यांना इच्छा का सर हे विषय नाही? तुमचे पेशंट सर जे भरती आहे ते तिकडे बाहेर टेबलवर जर झोपत असून बाहेर नाही झोपू राहिले, त्या टेबलवर झोपून आहे सर, पाहून घ्या ना। आता चालन दाखवतो मी। काही ठिकाणी गरमी जास्त मॅडम इथे हे नाही का कूलर? पेशंट काऊन झोपून आहे मग? तो गरम होत आहे, त्यांची हवा नाही येत आहे ना। अच्छा, पाणी पण आहे त्यांच्यामध्ये। सरकारी निधी खर्च होतो तरी सुविधा कुठे जातात? बेड नाहीत, पंखे बंद, स्वच्छतेचा अभाव आणि प्रशासन मात्र गप्प। आता जिल्हा आरोग्य विभागाने या प्रकरणाची तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे। रोशन वांदिलेसह गणेश खोडके, जनसंग्राम न्यूज, सेलू।